स्वागत आहे तुमचं फूडी सुजाता या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण बनवत आहोत व्हेज नूडल्स, जे आपल्या मुलांना फार आवडतात. मुलांनाच काय तर मोठ्यांनासुद्धा आवडतात. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. इथे नूडल्सला बॉइलिंग वॉटरमध्ये टाकून 2 मिनटासाठी शिजवून घ्यायचं आहे, मीठ टाकून पाण्यात. ह्या प्रकारे 80% नूडल्स शिजवून घ्यायचे आहेत. आता आपण याला फोडणी द्यायची तयारी करूया. इथे मी पॅनमध्ये ऑइल घेतलं आहे. आता या ऑइलमध्ये आपण सर्व आधी आलं लसूण पेस्ट टाकायचे. मीडियम टू हाय फ्लेमवरती हे सगळं आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. ही पेस्ट व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर ह्याचा जो कच्चा वास आहे तो निघून गेला पाहिजे. त्यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत उभा चिरलेला कांदा. ह्या प्रकारे उभा चिरून कांदा टाकायचा आहे. ह्याला थोडं फ्राय करून घ्यायचं आहे कांद्याला. त्यानंतर यामध्ये मी गाजर टाकते. ह्यालासुद्धा मी उभं चिरून घेतलेलं आहे, पातळ स्लाइस केलेले आहेत. ह्यालासुद्धा थोडंसं फ्राय करून घेऊ. आणि आता यामध्ये आपण टाकणार आहोत हिरवी शिमला मिरची. प्रत्येक भाजी टाकून थोडा वेळ हलवून त्यानंतर दुसरी भाजी टाकायची. हिला पण आता थोडा वेळ आपण फ्राय करू. हे सगळं हाय फ्लेमवरतीच फ्राय करून घ्यायचं आहे. आता ह्याच्यामध्ये मी टाकते कोबी. कोबीसुद्धा मी पातळ बारीक चिरलं आहे. आणि इथे मी टाकले कांद्याची पात. कांद्याची जी पात आहे ती फक्त वरची पात घ्यायची, कांदा नाही घ्यायचा. आता हे सगळं पण मिक्स करून हाय फ्लेमवरती 2 मिनटासाठी ह्या भाज्या थोड्या शिजवून घेऊयात. हे पहा. आता यामध्ये 1 चम्मच व्हिनेगर टाकते मी आणि 2 चम्मच सोया सॉस. इथे मी अजिनोमोटो नाही टाकत आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता. आता ह्याला व्यवस्थित फ्राय करून घेते. हाय फ्लेम चालू आहे त्याच्यामुळे खूप वाफ येते. व्यवस्थित फ्राय करून झालं आहे. आता आपण यामध्ये टाकूया आपले जे आधी शिजवून घेतलेले आपण नूडल्स. ते नूडल्स टाकल्यानंतर त्याच्यावरती आपण मसाला टाकायचा आहे. आता इथे मी 3 पॅकेट्स घेतलेले आहेत नूडल्सचे. तर त्या 3 पॅकेट्ससाठी मी इथे 1.5 पॅकेट मसाला टाकणार आहे. एक पूर्ण पॅकेट आणि दुसरं अर्धं. आता हा मसाला टाकून झाल्यानंतर त्याच्यावरून थोडंसं तेल सोडायचं आहे, जेणेकरून तो मसाला ओला होऊन नूडल्सवरती व्यवस्थित कोट होईल. आता इथे मी चिमटा घेते. चिमट्यामुळे आपले नूडल्स हलवायला बरे पडतात. आता ह्याला आपण झाकण ठेवून 2 मिनटासाठी अशा प्रकारे आपले नूडल्स तयार होतील. तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा. हे पहा, सर्विंग प्लेटमध्ये खूप छान लागतात. तुम्हीसुद्धा ट्राय करा आणि मला नक्की कळवा कसे झालेत ते. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.